यानंतर बघूयात महत्त्वाच्या बातम्या। 80 गाड्यांसाठी 15 कोटी कुठून आले? सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने यांचा अजित पवार गटाला सवाल। स्कॉर्पिओ आणि 40 बोलेरो गाड्या म्हणजे टोटल 80 गाड्या ह्या गिफ्ट म्हणून ज्या दिल्या, म्हणजे जवळजवळ 15-16 कोटी रुपये गिफ्ट म्हणून तुम्ही जिल्हाध्यक्षांना देता। कुठून आले एवढे पैसे? अंजली दमाने यांच्या बेछूट आरोपांना भीक घालत नाही अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण यांचा अंजली दमाने यांच्या आरोपांना उत्तर। अजितदादांवर आरोप करून दमाने यांचा चर्चेत येण्याचा प्रयत्न सुरू। सूरज चव्हाणांचं टीकास्त्र। त्याचं ज्ञान आहे, अशा पद्धतीचं विधान करून त्या चर्चेत येण्याचा प्रयत्न करतायत। जे दादावरती आरोप झाले होते त्यात न्यायालयीन प्रक्रिया पार पाडलेले, त्याच्यामध्ये त्यांना क्लीन चिट दिली गेलेली आहे। अशा बेछूट आरोपाला आम्ही भीक घालत नाही। जालन्यातील वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटन पत्रिकेमध्ये नाव नसल्याने इम्तियाज जलील नाराज। उद्या वंदे भारत ट्रेन अडवणार, इम्तियाज जलील आक्रमक। पैसे दिलेच नाही म्हणत ट्रॅव्हल्स एजन्सीनं हात वर केले। रायगडचे भाविक नेपाळमध्ये अडकले। एका मेसेजवर फडणवीसांकडून मदत। फडणवीसांमुळे 58 प्रवाशांची सुखरूप सुटका। माझ्या अभिनयावरून टीका करणारे इतिहासाशी प्रामाणिक आहेत का? खासदार अमोल कोल्हेंचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला। मी दादांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे हेच सांगू शकतो, अशी प्रतिक्रिया। टीका करण्यापेक्षा आणि या गोष्टी करण्यापेक्षा काल एक माननीय मंत्री महोदय म्हणाले की अमोल कोल्हेने अभिनय करा। हो, मी काय करायचं ते मी पाहिन ना, पण आपण महत्त्वाच्या पदावर आहात। आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काय आवाज उठवतात हे जनतेला जाणणं जास्त महत्त्वाचं आहे। अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं उद्धव ठाकरे शरद पवारांना निमंत्रण। विहिपचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांची TV9 मराठीला माहिती। अखिलेश यादव, लालू प्रसाद यादव, केजरीवाल यांनाही निमंत्रण। आम्ही राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या आमंत्रणाची वाट बघत बसलेलो नाही। विहिपच्या निमंत्रणावर संजय राऊतांचं उत्तर। राम मंदिर उद्घाटन हा भाजपचा सोहळा, पण रामलला पुन्हा वनवासात जातील असं कृत्य करू नका, भाजपला संजय राऊतांचा टोला। ती जनता पक्षाचा कार्यक्रम आहे, त्यांच्या पक्षाला त्यांना झेंडा फडकवू द्या। अशा प्रकारचं राजकारण करून प्रभू श्रीरामाला त्रास होईल, त्यांच्या आत्म्याला त्रास होईल आणि परत ते वनवासात जातील असं कृत्य करू नका, असं माझ्या त्यांना हात जोडून विनंती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळाराम मंदिराला भेट द्यावी। मंदिराचे पुजारी आणि महंत सुधीरदास महाराज यांचं निमंत्रण। 12 जानेवारीला दौऱ्यावेळेला काळाराम मंदिराचं दर्शन घेऊन रामलल्लांची प्रतिष्ठापना करण्याची केली मागणी। महाराष्ट्र आयसिस मॉडेल प्रकरणामध्ये 4000 पानांचं आरोपपत्र। NIAनं ठाणे, पुण्यातून अटक केलेल्या 6 आरोपींविरोधात आरोपपत्र। 16 महत्त्वाच्या साक्षीदारांची ही साक्ष।